नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या ही पार्थने सांगितल्याप्रमाणे डिवोर्स पेपरवर सही करते. तर तिकडे आपण पाहतो जीवा देखील नंदिनीने दिलेल्या डिवोर्स पेपरवर सही करत असतो. आणि तेव्हा पार्थ, नंदिनी, काव्या आणि जीवा सर्वजण अतिशय दुःखी झालेले असतात. त्यानंतर आपण पाहतो घरामधून कोर्टामध्ये जाण्यासाठी पार्थने काव्या निघाले असतात. त्याच वेळेस मानिनीही त्यांना म्हणते की आज तुम्ही लवकरच बाहेर जात आहात. तुम्हाला माहीत नाही का आज घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे. आणि त्यावेळेस काव्या ही म्हणते, उत्तर देते, मी पूजासाठी बसायला तयार आहे. त्यानंतर पार्थ काव्याला बोलतो, तुम्हाला माहीत नाही का आज आपण कोर्टामध्ये डिवोर्ससाठी फाईल करण्यासाठी जाणार आहोत. तर तिकडे आपण पाहतो जीवा देखील नंदिनीला बोलतो, आज आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे, परंतु पूजेसाठी नवरा बायको म्हणून आपल्याला बसावं लागेल. तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, आता आपल्यामध्ये कुठलंच नातं उरलेलं नाही, त्यामुळे मला या पूजेला बसण्याची अजिबात इच्छा नाही. आणि तेव्हा जीवाला हे अतिशय वाईट वाटतं. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये घरामध्ये ठेवलेल्या सत्यनारायणच्या पूजेसाठी काव्या, जीवा, नंदिनी त्याचप्रमाणे पार्थ हे पूजेला बसणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.